नमस्कार प्रेक्षकांनो. इथे सुनीता आता देशमुखांच्या घरी आलेली असते दिवाळीसाठी शुभेच्छा द्यायला. तेव्हा ती काव्याला म्हणत असते, काव्या, चकली तू बनवली आहेस का गं? तेव्हा काव्या म्हणते, नाही, चकली मी बनवलेली नाही आहे, माझ्या ताईने आणि तिच्या नवऱ्याने बनवली. तेव्हा सुनीता म्हणते, हो का, मला वाटलं चकली तू बनवली आहेस, कारण तुला माणसांना चकलीसारखं गोल गोल फिरवता येतं ना, म्हणून विचारलं. तेव्हा सुनीता म्हणते, मग तू काय केलेस काव्या? तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, मी आणि माझ्या सुनेने हे छान असं डेकोरेशन केलं आहे, हे सगळे दिवे वगैरे माझ्या सुनेने लावले. तेव्हा सुनीता म्हणते, हो का, हे सगळं डेकोरेशन काव्याने केलं आहे का? वा काव्या वा, छान दिवे लावले आहेस तू इथे सुद्धा आणि इथे खऱ्या आयुष्यात सुद्धा. घर अगदी उजळून काढलेस सगळीकडे दिवे लावून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सविताताई येतात आणि म्हणत असतात की वहिनी, अहो आपला खलबत्ता कुठे आहे? तो आपला जुना खलबत्ता मला सापडत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, माननी काकू म्हणतात, सुनीता अगं मी जुना खलबत्ता टाकून दिला, त्याला थोडा गंज लागला होता ना, तो बघ नवीन खलबत्ता मी घेऊन आले, तो खलबत्ता घे बरं तुला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सुनीता म्हणत असते, मग काय रे विक्रम, बाकी काय चाललंय तुझं? तेव्हा विक्रम म्हणतो, नाही काही नाही, तुमच्या सगळ्यांचं चालू दे, मी जातो, माझं जरा महत्त्वाचं काम आहे. सुनीता म्हणते, काय रे विक्रम, बस ना थोडा वेळ, लगेच का जातोयस तू? मी बोर करते का तुला? तेव्हा विक्रम म्हणतो, नाही असं काही नाही आहे, मीनाक्षी आणि तिचा नवरा इथे दिवाळीसाठी येत आहेत ना, ते अजून आले नाही आहेत, त्यांना फोन करतो. तेव्हा सुनीता म्हणते, कोण ती मीनाक्षी, जिचं तुझ्याबरोबर कॉलेजमध्ये असताना लग्नाच्या आधी अफेअर होतं, तीच का ती मीनाक्षी? काय रे विक्रम, अजूनही तुम्ही दोघेजणं फ्रेंड्स आहातच का? तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, आम्ही नुसते फ्रेंड नाही आहेत, तर बेस्ट फ्रेंड आहोत. आणि मानिनी, मी आणि मीनाक्षी, आमच्या तिघांचं अगदी व्यवस्थित जमतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, मानी म्हणत असते, सुनीता, तू का बरं हे जुने जुने प्रश्न विचारतेस? हे सगळं करून काय मिळतंय का तुला? तेव्हा विक्रम काका म्हणतात, हे बघ, आम्ही त्याच गोष्टी मनामध्ये घेऊन बसत नाही. थोडी जुन्या विचारांची आहेस असं नाही वाटत तुला? आम्ही जसे बदललोय तशी तू सुद्धा उच्च विचारांची व्हायला हवी होतीस ना? तेव्हा सुनीता म्हणते, अजिबात नाही, लग्नाच्या बाबतीत तरी आणि नवरा बायकोच्या नात्यामध्ये मी तर अशी अजिबातच नाही आहे. ज्या गोष्टी होऊन गेल्यात त्याच सोडून द्यायच्या असतात. तेव्हा सुनीता म्हणते, तुम्ही त्या मीनाक्षीबरोबर अजून मैत्री ठेवली आहे, ती मला काही आवडलेली नाही आहे. तर इथे तुमची सूनसुद्धा तशीच आहे. तुमची सून, लग्न झालं आहे तिचं, पण तरीसुद्धा तिचं अजून अफेअर काही संपलेलं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, तिचं ज्या मुलाबरोबर अफेअर होतं ना, त्या मुलाचा चेहरा दाखवायला आले मी तुम्हाला इथे. तू मला खोटं ठरवलंस ना मानिनी, की तसं काही नाहीच आहे असं म्हणालीस ना, पण आता बघ, आता मी तुझ्या सुनेचा खरा चेहरा तुम्हाला सगळ्यांना दाखवणार म्हणजे दाखवणार. मानिनी, हे घे तुझं दिवाळीचं गिफ्ट, घे मानिनी. तेव्हा विक्रम काका म्हणतात की मानिनी जाऊ दे, हिचं दिवाळीचं गिफ्टसुद्धा घ्यायची गरज नाही आहे. आमच्या घरामध्ये येऊन आमच्या सुनेबद्दल वाईट साईड बोलतेस तू, हे शोभतंय का गं तुला? दिवाळीच्या दिवशी शुभेच्छा द्यायच्या सोडून तू इथे आमच्या सुनेला वाईट साईड बोलायला आलेस. आणि हे बघ, जे काही असेल ते असेल, आता तसं काही नाही आहे, हे आम्हाला बरोबर माहिती आहे. तेव्हा तुझं आम्हाला गिफ्ट वगैरे काही नको, तू गेलीस तरीसुद्धा चालेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्यालासुद्धा बरं वाटतं की आपले सासू सासरे निदान आपल्या बाजूने तरी बोलत आहेत. त्यानंतर सुनीता म्हणत असते की मानिनी, तुलासुद्धा मी चुकीची वाटते का गं? हे बघ मानिनी, मी तुला तेव्हासुद्धा सांगितलं होतं की काय प्रॉब्लेम आहे ते तू मला सांग. मी माझ्या मानिनीला कधी एकटं नाही सोडणार. इथे ही काव्यासुद्धा तिला फसवते. तिच्याबद्दल इथे मानिनीच्या डोळ्यावरती जी काही प्रेमाची झापडं आहेत ना, ती मी बाजूला करायला आले. या पेन ड्राईव्हमध्ये सगळे व्हिडिओ आहेत, सगळे फुटेज आहेत. तर इथे ही काव्या आणि तिचा बॉयफ्रेंड दोघेजणं आमच्या कॅफेमध्ये यायचे ना, तेव्हाचं फुटेज मी तुला पुरावा म्हणून दाखवायलासुद्धा आले. कळलं तुला? तेव्हा तुला कळेलच ना की ह्या काव्याचं कुणाबरोबर अफेअर आहे ते. अगं, या आत्ताच्या मुली कशा असतात तुला माहिती आहे का? म्हणजे लग्न झालं आहे तरी जुनं प्रेम अजून विसरलेलं नाही आहे, ते अफेअर अजून सुरूच आहे. आणि तुला आता भूतकाळाचा हात पकडून वर्तमानाच्या मिठीत जायचं आहे तुला. तेव्हा काव्या म्हणते, काकू प्लीज, हे कशासाठी करताय तुम्ही? विक्रम काका म्हणतात की बास, इनफ इज इनफ,
तुझं तोंड बंद कर आता सुनीता. मी माझ्या सुनेबद्दल आता एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही आहे. आताच्या आता निघ इथून तू. तेव्हा काव्या म्हणत असते, काका प्लीज प्लीज काका तुम्ही शांत व्हा. हे बघा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तेव्हा विक्रम काका म्हणतात, असा कसा त्रास करून घेऊ नको. ही तुझ्याबद्दल वाटेल तसं बोलते आणि आम्ही ऐकून घ्यायचं. हे बघ सुनीता, आमच्या सुना कशा आहेत ना हे आम्हाला तुझ्याकडून ऐकून घ्यायची गरज नाही आहे. आणि प्रत्येक माणसाचा काही ना काहीतरी पास्ट असतो, म्हणून तू प्रत्येक वेळेला इथे घरामध्ये जाऊन सगळ्यांना त्यांच्या पास्टबद्दल सांगून त्यांचे संसार उद्ध्वस्त करणार आहेस तू. तेव्हा सुनीता म्हणत असते, माझ्या मानिनीचा गैरसमज दूर करते मी. माझ्या मानिनीने काय केलं? काव्याला इतका जीव लावला आणि ह्या काव्याने तिचा विश्वासघात केला. मला वाईट वाटलं कारण मानिनीने मला खोटं ठरवलं. मी तुला काहीतरी सत्य सांगितलं होतं ना, पण तू त्याच्यावरती विश्वास न ठेवता तू या काव्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलास आणि मला चुकीचं ठरवलंस. ते मला मान्य नाही आहे. म्हणून आज मी पुरावा घेऊनच आले तुला इथे तो पुरावा दाखवायला. तेव्हा इथे मी लॅपटॉपसुद्धा घेऊन आले. लॅपटॉपला मी तुला ते पेनड्राईव्ह लावून दाखवते. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणत असते, सुनीता काकू प्लीज हे सगळं थांबवा. तेव्हा सुनीता म्हणते, तू गप्प बस ग. का थांबू सांग ना. तू काही चुकीचं केलेलं नाही आहेस ना, मग तू का घाबरतेस? जर कर नाही तर डर कशाला? तुला घाबरायची गरज नाही आहे. हे पेनड्राईव्ह लावलं ना की सगळ्यांना सत्य समजेल की तुझा बॉयफ्रेंड कोण होता ते. तेव्हा काव्या म्हणते, काकू सणासुदीच्या दिवशी दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या सोडून तुम्ही हे काय घेऊन आलात सांगा ना. का तुम्ही इथे दिवाळीच्या दिवशी एका आनंदी घरामध्ये मिठाचे खडे टाकताय? काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून? सुनीता म्हणते, समाधान समाधान मिळणार आहे मला. तू अजून तुझा भूतकाळ सोडलेला नाही आहेस ना. पार्थबरोबर लग्न करून त्याचंसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू. साधा भोळा पार्थ तो तुझ्या प्रेमात वेडा झाला आहे आणि तू काय करतेस? तू फसवतेस त्याला. तेव्हा काव्या म्हणते, एक मिनिट काकू, पार्थ देशमुखसारख्या माणसाचं नाव तुमच्या तोंडून शोभत नाही. नका घेऊ त्यांचं नावसुद्धा तोंडामध्ये. ते खूपच जास्त चांगले आहेत. त्यांचं नाव तुमच्या तोंडून शोभत नाही. विक्रम काका म्हणतात, सुनीता हे बघ, आम्हाला काही बघायचं नाही आहे. जे काही आहे तू इथे थांबव आणि तू आता जा. सुनीता म्हणते, अजिबात नाही. मी माझ्या मानिनीचा हात कधीच सोडला नव्हता. शाळेमध्ये किती जणं तरी तिला फसवून जायचे. भोळी बाबडी होती ना ती. प्रत्येक वेळी विश्वास ठेवायची आणि तिला लोक फसवायचे, तिचा विश्वासघात करायचे. पण मी कधीही तिची साथ नाही सोडली. प्रत्येक वेळेला मी तिला प्रोटेक्ट केलं आहे. काव्या म्हणते, हे बघा सुनीता काकू, बास झाला आता. तुम्ही खूप बोललात आणि मी खूप ऐकलं. हे बघा, ज्या काही गोष्टी असतील त्या असतील, पण तुम्ही त्या सणासुदीच्या दिवशी आमच्या घरामध्ये दाखवायला काय येत आहे? नाही सांगा ना, का आलात तुम्ही इथे? इथे आनंदी घर बघवत नाही आहे का तुम्हाला? आधीच माझ्या आणि मानी काकूंच्या नात्याला किती चळे गेलेत हे तुम्हाला माहिती नाही आहे. आता कुठे आमचं नातं पूर्वीसारखं व्यवस्थित झालं आहे, तर तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये आता मिठाचा खडा टाकायला आलात. आणि हे बघा काकू, हे सगळं केल्यानंतर तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे ते केल्यानंतर काय मिळणार आहे तुम्हाला? समाधान मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही एक हसतं घर उद्ध्वस्त करायला आलात. आमच्या घरातला आनंद तुम्हाला बघवत नाही आहे का? ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या सोडून देता येत नाही तुम्हाला? पुढे जाता येत नाही का? तेव्हा सुनीता म्हणते, गप्प बस ग तू. किती खोटं बोलशील, किती गोड गोड बोलशील. या हातावरती पासाठी तू जळका दिवा घेतला होतास, हो ना? आणि म्हणूनच माझी मानिनी लगेच फसली, बोलली तुझ्या या खोट्या वागण्याला. किती वेळ घेतलेलास दिवा हातावरती? किती वेळ? फक्त जीवाने बघेपर्यंतच ना. जीवाने जसं बघितलं हातावरती जळका दिवा आहे तसा तू टाकून दिला असशील, बरोबर ना? आणि इथे सगळ्यांच्या नजरेमध्ये चांगली बनली असशील. पण आता मी गप्प बसणार नाही. आता मी इथे पेनड्राईव्हमध्ये असलेलं फुटेज सगळ्यांना दाखवणार आहे, असं इकडे आता सुनीता म्हणत असते. ती काही कुणाचं ऐकून घ्यायला तयार नसते. विक्रम काका एवढं म्हणत असतात की आम्हाला फुटेज बघायचं नाही आहे, तू इथून निघून जा. त्यानंतर प्रेक्षकांनो, तरीसुद्धा सुनीता म्हणते की हे पेनड्राईव्ह मी आता लॅपटॉपला अटॅच करणार. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणत असते की देवा, तुम्ही तरी काहीतरी करा. आता जर हे फुटेज माझं आणि जीवाचं या लोकांनी बघितलं तर हे दोघेजण आम्हाला एकत्र सहनच करू शकणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे काव्या म्हणत असते की देवा, काहीतरी चमत्कार करा. पण हे फुटेज आम्ही कुणीही बघू शकणार नाही आणि आम्हाला बघूसुद्धा लागू नये, असं आता काहीतरी करा. माझं आणि जीवाचं नातं कुणाच्याही समोर येता कामा नये. आणि ते नातं आता नातं राहिलेलंच नाही आहे.
तो भूतकाळ होता जो मी कधीच विसरून गेले. तरीसुद्धा प्रेक्षकांनो, सुनीता काही ऐकायला तयार नसते. ती लॅपटॉपला इथे आता पेनड्राईव्ह जॉईन करतच असते. त्यानंतर इथे आता व्हिडिओ सुरू झालेला असतो. तेव्हा इथे सुनीता म्हणत असते, ये मानिनी, इकडे ये. हे बघ, फुटेज सुरू झालेलं आहे. ये आणि बघ. हे बघ, तुझी ही लाडकी सून काव्या तिच्या बॉयफ्रेंडबरोबर कशी गप्पा मारते, कशी गुलाबाची फुलं देते ना, ते बघच तू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या घाबरलेली असते. काव्याला वाटतं की आता काही खरं नाही. इतके दिवस ज्या गोष्टी मी लपवण्याचा प्रयत्न करते त्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर येणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी काकू ते फुटेज बघत नाही. त्या सरळ लॅपटॉप बंद करतात आणि ते पेनड्राईव्ह बाजूला काढतात. सुनीता म्हणते, अगं मानिनी, काय करतेस हे? बघ ना, हे फुटेज बघ. तेव्हा इथे सुनीता म्हणत असते की मी तुझ्यासाठी खास हे फुटेज घेऊन आले, तुला पुरावा देण्यासाठी. मानिनी काकू म्हणतात, बास झालं सुनीता, बास झालं. मगापासून मी पेशंटली सगळं काही इथे ऐकत होते, पण तू थांबली नाहीस. तू तुझी लिमिट्स क्रॉस केली नाहीस. विक्रम तुला इतके समजावत होते, तू त्यांचं काही ऐकलं नाहीस. हे बघ सुनीता, अगं जे झालं ते झालं, सोडून दे त्या गोष्टी. मी तुला सांगितलं ना, काव्याबद्दल माझा गैरसमज झाला होता, पण आता माझा कुठल्याही बाबतीत कसलाही गैरसमज झालेला नाही आहे. अगं, काव्या जे काही बोलली त्यातला एकूण एक शब्द खरा होता, कारण पार्थनेसुद्धा ते मला सांगितलं होतं. तुझ्या सांगण्यावरून मी काव्य आणि पार्थला एकमेकांपासून वेगळं केलं आणि तीच माझी सगळ्यात मोठी चूक होती. मला माझी चूक समजली. मी तिथे काव्यासोबत जे काही वागले ते चुकीचंच होतं. का तेव्हा मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला? का तेव्हा मी काव्याच्या बोलण्यावरती, तिच्या अश्रूंवरती विश्वास ठेवला नाही? तिच्या डोळ्यातून आलेला प्रत्येक अश्रू मला सत्य आहे ते सांगत असतं, पण तरीसुद्धा मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. बास झाला आता सुनीता. मगापासून मी सगळं बोलणं तुझं नीट ऐकून घेतलं, पण आता बास झालं गं. दुसऱ्यांच्या घरातला आनंद हिरावून घेण्याचा प्रयत्न का करतेस तू? का तू इथे आजच्या दिवशी येऊन मिठाचे खडे टाकतेस? तेव्हा सुनीता म्हणते, या मुली अशाच असतात गं. आधी गोड गोड बोलतात. माझी सूनसुद्धा तशीच होती. गोड गोड बोलायची, चांगली वागायची, आई आई म्हणून मागे पुढे करायची, आणि आता अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली की माझ्या मुलाला तिने माझ्यापासून दूर केले. कॉफी पीत असताना तासनतास गप्पा मारणारा माझा मुलगा आता फक्त आई बाय असं म्हणून जात असतो आणि माझ्याबरोबर त्याला बोलायला वेळसुद्धा नाही आहे. ह्या मुली अशाच असतात, चंट असतात खूप. विक्रम काका म्हणतात, अगं घरातल्या सुना जर मुलींप्रमाणे त्यांना वागवलं तर त्या चंट का होतील? मुली ह्या दिव्यासारख्या असतात, पणतीसारख्या असतात. माहेर आणि सासर दोन्हीही आपल्या प्रकाशाने इथे तेवत असतात, उजळवत असतात. त्यांना आपणच समजून घेतलं पाहिजे ना. पण इथे त्या सतत तेवत असताना तिथे त्या तेलाप्रमाणे त्यांना मायेची ऊब ही आपणच दिली पाहिजे. विश्वास हा आपणच त्यांना दिला पाहिजे, तरच ते आपल्या घरातले एक होऊन जातात ना. पण सुनीता, तुला ते कळलं नाही का गं? तुझ्या घरामध्ये अंधारी आहे म्हणून इथे बाकीच्या घरातल्यांचा प्रकाश हिरावून घेण्याचा प्रयत्न करतेस तू, आणि स्वतःच्या घरातला अंधार दूर करण्याचा प्रयत्न करतेस. कारण का? तुझी सून चांगली निघाली नाही म्हणून तू इथे सगळ्या मुलींना इथे दोष देऊ नकोस. तेव्हा सुनीता म्हणते की माझी सून चांगली निघाली नाही, तेव्हापासूनच मी ठरवलं की मी प्रत्येक सासवांना सांगेन की मुलींना जास्त महत्त्व द्यायचं नाही, सुनांना सुनांसारखं वागवायचं, तिथेच त्यांना ठेवायचं. हे मी तेव्हापासून सांगायला सुरुवात केलीसुद्धा विक्रम. विक्रम काका म्हणतात, थांबव जरा स्वतःला. जो काही निर्णय घेतलायस, जे काही आता बोललीस ना, सगळं काही चुकीचं आहे. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, काव्याने मला सगळं काही सांगितलं. मी काव्याच्या बोलण्यावरती आता विश्वास ठेवला आहे. तेव्हा कुणी काही बोलू दे, मला त्यांच्या बोलण्याने फरक पडत नाही. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, सुनीता, तुला माहीत आहे तुझ्यामुळे माझ्या घराची काय अवस्था झाली? अगं घर उद्ध्वस्त होत आलं होतं माझं. इथे मी टूरला जाताना माझ्या घरातल्या सुना आणि माझी बायको एकमेकींच्या गळ्यात गळे घालून होते, आणि आल्यानंतर इथे एकमेकींचं तोंड बघायलासुद्धा तयार नाही. इथे काव्याला तर मानिनीने इतका त्रास दिला, शेवटीला तिने सासूपणा तिला दाखवलाच तुझं ऐकून. पण आता बास झालं. आता तुझ्यामुळे आमचं घर उद्ध्वस्त होणार नाही. जा तू इथून आत्ताच्या आता. तेव्हा सुनीता म्हणते, मानिनी, हे पेन ड्राईव्ह तू एकदा तरी बघून घे ना. हे फुटेज मी तुला दाखवायला आणले पुरावा म्हणून.
तेव्हा मानिनी काकू सुनीताच्या थोबाडीत देतात आणि म्हणतात की ही थोबाडीत त्या प्रत्येक सासूकडून आहे जिचं घर तू उद्ध्वस्त केलं असशील. हे बघ, काही गरज नाही आहे तुला दुसऱ्यांच्या घरातल्या गोष्टींमध्ये बोलायची, कळलं तुला? तेव्हा आता ही थोबाडी दिली आहे ना, ती त्यासाठी आहे कारण तुझ्या सांगण्यावरून मी काव्याच्या थोबाडी दिली होती. पण आता मला कळले, काव्याने मला जे काही सांगितलं आहे ते मला पटले आणि त्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता मानिनी काकू सुनीताचं काही ऐकून घेत नाही. ते पेन ड्राईव्ह खलबत्त्यामध्ये टाकून ते आता ठेचून टाकतात आणि आता फेकून देतात आणि म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव मानिनी, मी हे तुला दाखवायला आणलं होतं कारण तुझ्या डोळ्यावरती प्रेमाची पट्टी आहे ना या काव्याच्या, ती दूर व्हावी म्हणून. मानिनी काकू म्हणतात, आता कुणीही काहीही सांगण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा मी माझ्या सुनांवरती अविश्वास दाखवणार नाही. मी त्या वेळेला काव्याचा राग न करता, तिला पार्थपासून वेगळं न करता एक मैत्रीण म्हणून तिला समजून घेतलं असतं तर जास्त बरं झालं असतं. आता कुणीही काहीही सांगण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा मी काव्याला एकटं टाकणार नाही, तिच्यावरती अविश्वास दाखवणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रम्या आणि वसू दोघीजणी त्यांचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा वसू म्हणत असते की रम्या, ते पेनड्राईव्ह आहे ना, नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी महत्त्वाचं फुटेज आहे. तेव्हा सुनीताला इथे वाईट वाटतं, मानिनी काकूंनी तिच्या थोबाडीत दिलेलं असतं. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, सुनीता जा, दिवाळीच्या शुभेच्छा चांगल्या दिल्यास तू आम्हाला, आता तू घरी गेलीस तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे रम्या ते पेनड्राईव्ह घेते. तेव्हा इथे वसू म्हणत असते की रम्या, या पेनड्राईव्हमध्ये असं काहीतरी असेल ना ज्याने या घरामध्ये खूप मोठा धमाका होऊ शकतो. आपणच आता या पेनड्राईव्हचा योग्य तो वापर करून घेतला पाहिजे. तेव्हा इथे आता पेनड्राईव्ह ठेचलेलं असतं पण तरीसुद्धा सुनीताच्या हातातलं पेनड्राईव्ह हे रम्याच्या हातामध्ये लागलेलं असतं आणि रम्या आता तिला हवा तसा फायदा करून ती या पेनड्राईव्हचा घेणार असते, हे मात्र नक्की.